क्या कमी रह गई है देखो और सुधार करो, जब तक सफल न हो चैन नींद भी त्यागो तुम. जोपर्यंत सफल होत नाही झोपेत सुद्धा कमी झोपायचं. कावळ्यासारखी झोपायची, कुत्र्यासारखी. कुत्र कधी बी जागच असतं, असं मुंडकं पायात घालून झोपत आणि कुठं आवाज आला सावध होत लगेच. तसं सावध राहायचं. जीवन जेवढं होश में जिओगे उतना सक्सेस हो जाओगे. आम्ही बेहोशी मध्ये जगत असतो कंटिन्यू. बेहोशी, काहीच काय अंदाज नाही का आपलं जगायचं म्हणजे जगायचं. चला कशासाठी आपलं काय उद्देश आहे काहीच माहित नसतं. जब तक सफल न हो चैन नींद भी त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम. संघर्ष सोडायचा नाही. मी सांगत होतो ना पुन्हा पुन्हा. असाध्य ते साध्य करिता सायस कारण अभ्यास तो का म्हणे. पुन्हा पुन्हा ट्राय करायचं, पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा. एक ना एक दिवस 100%. ह्याच कवितेत एक उदाहरण दिलेले त्यांनी की मुंगी आहे ना, त्याला एक वस्तू वर न्यायची असते. असे भिंतीवर साखर म्हणा, काही साखरेचा खडा म्हणा, असं वर न्यायचा असतो. ते भरपूर वेळा खाली पडतो. वरी न्यायला लागली की पुन्हा खाली पडतो. मुंगी सुद्धा खाली पडते, पुन्हा ट्राय करीतच राहते. ती कधी सोडित नाही. कधी कधी असं 2-3 मिळून का व्हायना पण त्याला वर न्यायला राहत नाही. आणि दुसरं पण आहे याच कवितेत उदाहरण. समुद्रामध्ये काही माणसं त्यामध्ये ह्याच्यात सुद्धा चंद्रभागेत सुद्धा काही पाण्यात पुढे हाणतात चाळणी घेऊन. प्रत्येक वेळा चाळणीमध्ये ती वाढूच येते. पण कधी ना कधी कधी सोनं सुद्धा सापडतं. बायाचं आंघोळ करताना वगैरे पडलेलं असलं मंगळसूत्र म्हणा काय तर ते बरोबर कधी कधी सोनं, कधी पैसे सापडतात त्यांना. नाही काही सापडत नसलं तर ते चाळीत कशाला बसतील दररोज. मी भरपूर वेळ चंद्रभागेत. तसं समुद्रात सुद्धा पुन्हा डुबकी लावली तरी कधी ना कधी मोती मिळल्याशिवाय राहत नाहीत. कारण ते शिपल्यामध्ये मोती होत असतात. समुद्रात जे शिपले असतात शिंपल्यामध्ये मोती होतात ते प्रत्येक वेळा. पण ते म्हणतात की हार बार वो मुट्ठी खाली नहीं होती. हर बार वो मुट्ठी खाली नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. तसं जब तक सफल न हो चैन नींद भी त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जे जेकार नहीं होती. या लोकांचे जे जेकार होते, दुनियात सत्कार होते, नोबेल पुरस्कार मिळते, त्यांनी ते मेहनत घेतलेली, प्रयत्न केलेले, उगाच नाही. मोठाले पुरस्कार, जागतिक पुरस्कार आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले ते त्यांनी त्यात खूप कष्ट घेतलेले, शून्यातून विश्व निर्माण केलेले, वाहून घेतलेले, झोकून दिलेले, मजा नाही मारली. आणि हे काही लोक म्हणतात ना मुलं हे देशाचं भविष्य, तुम्ही देशाचं भविष्य तसं निर्माण करा. महात्मा गांधीच्या काळात प्रत्येक मुलगा त्या स्वातंत्र्याच्या काळात म्हणायचा की मी फाशीला गेलो पाहिजे, मला जेल झाली पाहिजे, मला पकडलं पाहिजे, म्हणून मुलं पुढे राहायची. उगाच ते स्वतंत्र झालं नाही. आता तसं नाही. मला काय मिळणार आहे, सरकारने आम्हाला काय दिले हे सुद्धा, मला आमच्या पत्रवाळी किती भात मिळेल हा विषय. स्वार्थी कंपनी जास्ती झालेली, त्यागाचा विषय कमी झाला. पूर्वी बलिदानाचा विषय होता म्हणून देश स्वतंत्र झाला. मला सांगायचे कोशिश किए बिना जे जेकार काय, जब तक सफल न हो चैन नींद भी त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जे जेकार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती. हे कोलंबस, वास्को द गामा, हे कोलंबस त्या वेस्ट इंडिज मध्ये गेला, तिकडं अमेरिकेकडे गेला. तो त्यालाच भारत समजत होता शेवटपर्यंत. पण त्याच्या नौकेमध्ये म्हणतात की खायला काही राहिलं नव्हतं. नौकामध्ये उंदर झालेले, कुठं मासे पकडून ते, आणि त्याचे बाकीचे सगळे लोक म्हणायचे माघारी चला. महिना त्या काळात ते नौका फार सुधारित नव्हत्या. आणि चक्रीवादळ, समुद्री वादळ, भयंकर डोंगर, एवढ्याला लाटा,
एवढं असून सुद्धा तो तिथं पोहोचला आणि तो त्याला भारत समजायचा आणि पुन्हा वास्को द गामा इकडे आला त्याच्यामध्ये गोव्यामध्ये वगैरे. पण त्यांनी भारताचा शोध लावला, प्रयत्न केले. समुद्रात त्या काळात इंजिन वगैरे नौकेत फार नव्हती आणि आता जसं फास्ट नौका पळतात, जसं हे रेल्वे वगैरे पळते, विमानं तसंच पळतात, तसंच सुधारणा काही नव्हती. तशा परिस्थितीत इतक्या दूर दूर समुद्र भयानक असतो तो. म्हणून ते म्हणतात की काय म्हणलो ते आता मी, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, हम कोशिश करने वालों की हार नहीं होती. प्रयत्न करण्याची कधी हार होत नाही. म्हणून पुन्हा पुन्हा अभ्यास करणं महत्वाचं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की असाध्य ते साध्य. जे तुम्हाला इम्पॉसिबल वाटतंय, ते होणारच नाही असं वाटतंय, ते सुद्धा अभ्यास पुन्हा पुन्हा अभ्यास केल्याने तुम्ही ते साध्य करून घेऊ शकता. कोशिश करने वालों की हार नाही होती. प्रयत्न करावा लागतो. अतिशय प्रयत्न केला ना, साधू होता येतं, वकील होता येतं, इंजिनियरही होता, काही करतं, कीर्तनकार प्रवचनकारही होता येतं. मी शाळेतही नाही गेलो, कधीच कशात नाही. शाळेत नाही गेलो कधी, शिकवायलाच गेलो, शिकायला नाही. माझ्या नशिबात शिकणं नाही, शिकवू नाही. उद्घाटनाला गेलो, शाळेच्या कॉलेजच्या उद्घाटनाला, शाळेत कधी नाही गेलो. प्रयत्न केला तर काय होऊ शकत नाही. माझ्या ते रामायण कथा, रामकथा, भागवत कथा करतो, सगळे युट्यूबला आहेत माझे कार्यक्रम. प्रचार नाही सांगत माझा, ते आहे तुम्ही बघा, हा विषय नाही, परंतु आहे. तर मला सांगायचंय की प्रयत्न पुन्हा पुन्हा. निकाल एक उदाहरण सांगितलं, कुठे तिथं बारामती, तिबेटमध्ये एक गुरुकुल होत आणि 10-15 वर्षाचा मुलगा तिथे गेला शिकण्यासाठी. 400-500 मुलं होती. पण ते गुरुकुल म्हणजे असं कॉलेज वगैरे नव्हतं, केवळ आध्यात्मिक. तिथं दुसरा विषय नाही, भौतिक विषय नाही, फक्त अध्यात्माचाच विषय. समजा गीता भागवताचाच विषय होता. वेद, पुराण, षडदर्शन, 6 शास्त्र वगैरे ते शिकवले जायचे.